मंडळी, काल परवा एका भक्ताने मला प्रश्न विचारला की महाराज, विधवा स्त्रियांनी मकर संक्रांतीचा सण साजरा करावा का नाही? तर त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून मी देणार आहे. आणि प्रश्न अगदी सोपा जरी असला किंवा साधा जरी असला तरी उत्तर मात्र अगदी कठीण आहे. कारण विधवा स्त्रियांनी, ज्या स्त्रियांचे पती निधन पावलेले आहेत, त्या स्त्रियांनी मकर संक्रांत करावी का नाही हा प्रश्न नक्कीच प्रत्येकाला पडतो, पण उत्तर मात्र कोणाकडे नाही. तर याचं उत्तर मी या व्हिडिओच्या माध्यमातून देणार आहे. व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्रामवर हा व्हिडिओ पाहत असाल तर इंस्टाग्रामला फॉलो नक्की करा. मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या, मकर संक्रांत हा सण सुवासिनी स्त्रियांचा आहे. ज्या स्त्रियांना त्या ठिकाणी सुवासिनीचा दर्जा मिळालेला असतो त्या स्त्रियांसाठी मकर संक्रांतीचा सण असतो. परंतु मग विधवा स्त्रियांनी हा सण साजरा करावा का नाही हा प्रश्न कदाचित पडला असेल. तर मंडळी, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जाणून घ्या की आपण संक्रांतीच्या दिवशी नेमकी पूजा कोणाची करतो? तर मंडळी, आपण संक्रांतीच्या दिवशी मुद्दाम पूजा करतो भगवान सूर्यनारायणाची. आणि सूर्यनारायणाची पूजा केल्यानंतर त्यानंतर आपण बाकीच्या विधिवत पूजा करत असतो. परंतु मंडळी, लक्षात घ्या, विधवा स्त्रियांना फक्त सूर्यनारायणाची पूजा करण्याचा अधिकार आहे. परंतु सुवासिनी स्त्रिया ज्या शेवटची जी विधिवत पूजा करतात किंवा एकमेकाला जो हळदी कुंकाचा कार्यक्रम असतो, तो हळदी कुंकाचा कार्यक्रम विधवा स्त्रियांना करता येत नाही किंवा बाकीच्या विधी विधवा स्त्रियांना करता येत नाहीत. परंतु मकर संक्रांतीची पूजा विधवा स्त्रियांना करता येते. ही गोष्ट खबरदारीने लक्षात घ्या. रामकृष्ण हरी.